हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाला पाठदुखीचा त्रास कधी ना कधीतरी होतोच आणि या पाठदुखीच्या त्रासाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्यातून सायटिकासारखे मोठे त्रास उद्भवू शकतात। अर्थात ज्यांना सायटिकाचा अनुभव आहे त्यांना नक्कीच माहिती असेल की सायटिकामुळे शरीराची एक बाजू प्रचंड दुखते आणि ते दुखणं कमी करायचं असेल किंवा सायटिकाचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्याला व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाहीये। म्हणून आज सायटिकाच्या या दुखण्यावरती उपाय म्हणून काही व्यायाम प्रकार घेऊन आलोय। हाय फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉमन वर्ड जो आपण यूज करतो सायटिका। मला सायटिकाचा त्रास आहे, मला चालताना त्रास होतो किंवा सायटिका म्हटलं की नाही मला अजिबातच वागता येत नाही, या सगळे प्रॉब्लेम्स असतात सायटिका। सायटिका म्हणजे नक्की काय? बेसिकली शूटिंग पेन इतकं जास्त दुखतं तुमच्या लोअर बॅकपासून ते खाली पायापर्यंत। सो बेसिकली तुमचं स्पायनल कॉर्ड तुमची अफेक्टेड होती, तुमची नर्व दाबली गेलेली असती ज्याला आपण सायटिका नर्व म्हणतो आणि याच्यामुळे तुम्हाला चालताना त्रास होतो, खाली बसताना त्रास होतो, उठताना त्रास होतो, तुम्हाला नॉर्मल ॲक्टिव्हिटी करायलाही त्रास होतो। सारखं उभं राहून शरीराला चांगली ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी न देऊन एक्सरसाइज न केल्यामुळे बऱ्याच वेळेला हा सायटिकाचा त्रास होतो। हो, काही स्पेशल केसेस आहेच आहेत, प्रेग्नन्सीमध्ये होतो किंवा ओल्ड एजमध्ये होतो, या सगळ्या गोष्टी तर स्पेशल केसमध्ये होतात। पण जेव्हा तुमची नॉर्मल ॲक्टिव्हिटी असते, तुमचं जो प्रोफेशन असं असेल जेणेकरून हा त्रास होतो, सो तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। आपण म्हणतो की सायटिका म्हटलं की आता याला काही औषध नाही, तर तसं नाही, बरोबर आहे, मे बी मेडिकल टर्ममध्ये तसं परफेक्ट औषध नसावं, पण येस एक्सरसाइजमध्ये किंवा फिटनेस वर्ल्डमध्ये त्याच्यासाठी नक्कीच औषध आहे। तर ते म्हणजे काय? तर छोट्या छोट्या गोष्टी काळजी घ्यायची की खूप वेळ एका जागेवर बसून राहायचं नाही, वॉक करायचं। सो या सगळं अवॉइड करण्याकरता या फॅक्टर्सकडे लक्ष द्या, या गोष्टी मिनिमम किंवा कमी करा। जर प्रोफेशनल असाल की जर तुम्हाला खूप स्टँडिंग जॉब आहेच आहेत ज्याला तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे, काही करू शकत नाही, तर तुम्ही एक नक्की करू शकता की दिवसभरातनं ॲटलिस्ट तुम्ही 15 ते 20 मिनटं स्वतःच्या शरीराला देऊन तुम्ही नॉर्मल बेसिक बॅक एक्सरसाइज किंवा लोअर बॉडी एक्सरसाइज करू शकता, जेणेकरून तुमची बॉडी स्ट्रॉंग राहील आणि तुम्हाला सायटिकाचा त्रास होणार नाही। सो मी अशा 2 सिंपल एक्सरसाइज घेऊन आली आहे ज्या तुम्ही वॉक नंतर, रन नंतर किंवा तुम्ही नॉर्मल जिम ॲक्टिव्हिटी नंतर करू शकता। तर चला मी तुम्हाला दाखवते तुम्ही लोअर बॉडी फ्रॉम युअर लोअर बॅक टू युअर लेग्स कसं वर्कआउट करू शकता। नीजवर यायचं आहे, दोन्ही हात ऑन palms, lift your hips up, tummy in, elbows relax, watch, 1 2 3 4 5। याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही पाय लिफ्ट करताय ऑटोमॅटिकली तुमचे ग्लूट्स, बॅक थाईज, लोअर बॅक हे सगळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, ते रिलॅक्स होतात, ते आपण हे सगळे मसल्स वर्कआउट करतोय। 4 3 2 1। स्लोली नीज बेंड अँड रिलॅक्स। सेकंड एक्सरसाइज बघूया आपण। पोटावर यायचं आहे, गो डाऊन, दोन्ही हात थाईजच्या खाली, रिलॅक्स, नेक रिलॅक्स ठेवायची आहे, लिफ्ट युअर लेग अप, 1 2 3 व्हेरी स्लोली, 4 5 6 7 8। मी जेव्हा माझे लेग मूव्ह करतीये, लिफ्ट करतीये, तेव्हा माझे सगळे लोअर बॅक मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, ते रिलॅक्स होतात, ते अप 2 and 1। रिलॅक्स डाऊन, हँड्स रिलॅक्स करायचे, हळू वर यायचे, कम ऑन युअर नीज अँड सिट डाऊन। सो फ्रेंड्स, तुम्ही दोन्ही एक्सरसाइज बघितल्या ज्याच्यामध्ये तुमची लोअर बॅक छान वर्कआउट होते, त्याचबरोबरीने तुमचे लेग्सही वर्कआउट होतात। या दोन्ही एक्सरसाइज करताना तुम्ही बघितलं असेल मध्ये मी वज्रासन म्हणजे मी पायांवर बसली आहे, मी फोल्ड करून नाही बसली आहे। हे अजून एक पोश्चर आहे जेणेकरून तुमची बॅक रिलॅक्स होते, स्ट्रॉंग होते आणि तुम्हाला कुठली एक्सरसाइज मूव्ह करताना तुम्हाला सोपं जातं। सो ही पोश्चर तुम्ही नॉर्मली घरी बसतानाही
थोड्या वेळ तुम्ही वज्रासनमध्ये बसू शकता, थोड्या वेळ पाय खाली लोंबकाळून बसू शकता. सो तुम्ही जितकं व्हेरिएशन द्याल तितकं तुम्हाला सायटिकाचा त्रास कमी होईल.